मित्रांनो, आपण जो संख्याज्ञान हा लेसन सुरू केला आहे. तर याच्यामध्ये आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या बघितल्या. नैसर्गिक संख्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते बघितले. त्यानंतर आपण पूर्ण संख्या बघितल्या. पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्येमध्ये आपल्याला कोणता फरक आहे तो सुद्धा आपण बघितला. त्यानंतर आपण पूर्णांक संख्या बघितल्या. पूर्णांक संख्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात, सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणता, सर्वात मोठा कोणता, याच्याविषयी सुद्धा आपण माहिती घेतली. त्यानंतर आपण आज मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, प्राईम नंबर जी संकल्पना आहे संख्या ज्ञान मधली, तर हे आपल्याला समजून आज घ्यायची आहे. तर नेमकं मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे का अशी संख्या जिचे फक्त दोनच विभाजक असतात, अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, विभाजक म्हणजे काय? तर बघा, जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिली संख्या बघितली एक, तर एक हा फक्त एकच्याच पाड्यात म्हणजे वनच्याच टेबल मध्ये वन आहे. म्हणजे आपल्याला मूळ संख्येसाठी दोन विभाजक पाहिजे. दोन विभाजक म्हणजे एक तर तो स्वतःच्या टेबल मध्ये पाहिजे आणि स्वतःच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या तरी तो टेबल मध्ये पाहिजे, पाड्यात पाहिजे. मग एक हा फक्त स्वतःच्या टेबल मध्ये म्हणजे एकला फक्त एकच विभाजक आहे आणि एकला एकच विभाजक असल्यामुळं एक ही संख्या मूळ संख्या नाही. मग आता बघा, दोन जर बघितलं आपण, तर दोन ही संख्या बघा, दोनची विभाजक आहे. दोन ही एकनी पण डिवाइड होणारी संख्या आहे आणि स्वतःच्या टेबल मध्ये म्हणजे दोन मध्ये पण आहे. म्हणजे दोन ही आपली मूळ संख्या आहे. दोन काय मग आपली मूळ संख्या आहे. मग बघा, त्याच्यानंतर तीन. तीन जर बघितलं आपण तर तीन सुद्धा बघा एकच्या आणि तीनच्या पाड्यात आहे. आपण जर चार बघितलं तर बघा एकच्या, दोनच्या आणि चारच्या पाड्यामध्ये आहे, म्हणजे टेबल मध्ये आहे, 1, 2 आणि 4च्या. म्हणजे हिचे तीन विभाजक आहे. एकूण किती विभाजक आहे? चारचे तीन विभाजक असल्या कारणाने चार ही मूळ संख्या नाही. तर आपल्याला मूळ संख्या जर हवी असेल किंवा आपल्याला जर मूळ संख्या शोधायची असेल किंवा ओळखायची असेल, तर आपल्याला मूळ संख्याचे किती विभाजक पाहिजे? तर फक्त दोनच विभाजक पाहिजे. किती विभाजक पाहिजे? दोन विभाजक पाहिजे. तर आपल्याला जर तुम्हाला मूळ संख्या शोधायची असेल तर तुम्हाला त्या संख्येमध्ये फक्त दोनच विभाजक पाहिजे, तरच त्या संख्येला मूळ संख्या म्हणता येते. म्हणजे जर आपण विचार केला तर बघा, एक तर मूळ संख्या नाही. आता आपण जर 1 ते 10 पर्यंत, मग तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न येणार आहे की 1 ते 10 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? मूळ संख्या किती? मग आता मूळ संख्या किती असा जर प्रश्न आला तर आपल्याला काय करायचंय? तर 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या शोधायच्या. मग बघा, एक एक ही मूळ संख्या नाही, आपण आधीच बघितलं. मग आता मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. कधी फक्त दोनच, तिचे दोनच विभाजक आहे. त्याच्यानंतर 3 आहे, तिचे पण दोन विभाजक आहे. 4 जी संख्या आहे, 4चे दोन विभाजक नाही, 4चे तीन विभाजक आहे, म्हणून 4 ही मूळ संख्या नाही, म्हणून आपल्याला ती घ्यायची नाही. त्याच्यानंतरची जी 5 ही संख्या आहे, तर तिचे पण दोनच विभाजक आहे, म्हणून 5 सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यानंतरची जी संख्या आहे 6, तर 6 जर बघितलं आपण तर 6 जी संख्या आहे ती एक ना पण म्हणजे एक विभाजक आहे तिचा, 2 आहे, 3 आहे आणि 6 आहे, म्हणजे तिचे 4 विभाजक आहे एकूण, म्हणून 6 सुद्धा मूळ संख्या नाही. त्याच्यानंतरची जी संख्या आहे 7, तर 7चे एकूण दोनच विभाजक आहे, म्हणून 7 सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 8 ही मूळ संख्या नाही, 9 ही मूळ संख्या नाही, मग 10 सुद्धा मूळ संख्या नाही. म्हणजे जर आपल्याला असा जर प्रश्न असेल 1 ते 10 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती, तर बघा 1 ते 10 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? मग 4 मूळ संख्या आहेत. म्हणून 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या जर विचारल्या तर आपल्याला त्याचं उत्तर 4 द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर असा प्रश्न येऊ शकतो की 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? मग 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, तर बघा, जर मूळ संख्यांची बेरीज विचारली तर ह्या मूळ संख्या आहे यांची काय करावं लागणार आहे? आपल्याला बेरीज करावं लागणार आहे. मग याची जर बेरीज केली, बघा, 7 आणि 3 10, 10 आणि 7 17, म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज जी आहे तर ती आहे 17. अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या विचारल्या जातील किंवा 91 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. अशा प्रकारचे प्रश्न या मूळ संख्येमध्ये येतात. किंवा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती
असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर त्यावेळेस बघा, आता हा प्रश्न सरासरी तुम्हाला येणार आहे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? तर मित्रांनो 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. किती मूळ संख्या आहे? तर 25 मूळ संख्या आहे. जे आता याच्या पुढचा जो भाग आहे किंवा याच्यावरचे जे प्रश्न आहेत, तर याच्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यामध्ये मूळ संख्येवरील जे काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवणार आहोत. यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल.